ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत वैष्णवांचा मेळा इंदापूर तालुक्यातील सराटी या गावामध्ये दाखल झालेला आहे। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने नागरिकांची असेल किंवा भाविकांची असेल या पालखी सोहळ्यातील पादुकांचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती केलेली आपल्याला सध्या पाहायला मिळते। पुणे जिल्ह्यातील शेवटचा गाव असणार म्हणजे पुणे जिल्ह्यातील जो शेवटचा मुक्काम आहे तो आज सराटी या गावामध्ये असणार आहे। उद्या सकाळी निरास्नान केल्याच्या नंतर ही पालखी सोहळा जो आहे तो सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे। उद्या सकाळी निरास्नान झाल्याच्या नंतर पालखी जी आहे ती अकलूजकडे प्रस्थान करेल। अकलूजमध्ये उद्याचा जो आहे तो मुक्काम असणार आहे। उद्या मानाचं तिसरं गोल रिंगण जे आहे ते सुद्धा उद्या अकलूजमध्ये खरं तर रंगणार आहे। आपण पाहू शकतो की आज सोलापूर जिल्ह्यातले जे शेवटचा मुक्कामचं ठिकाणचं जे गाव आहे त्या सराटी गावामध्ये जी पालखी सोहळा आहे तो दाखल झालेला आहे। अगदी ज्ञानोबा तुकोबाचा असेल की विठुरायाचा जयघोष सध्या या ठिकाणी पाहायला मिळतो। अगदी भक्तिभावपूर्णमध्ये हे नागरिक जे आहे ते दर्शनासाठी मोठी रांग केलेली सध्या नागरिकांनी आपल्याला सध्या पाहायला मिळते। ज्ञानोबा तुकोबाच्या ज्या पादुका आहे त्या पादुकांचं दर्शन व्हावं आणि हे दर्शन घेत असताना कुठेतरी मनामध्ये विठुरायाच्या चरणाची भावना जी असते लीनच असते ती भाविकांमध्ये असते। सध्या आपल्याला पाहू शकतो की कशा पद्धतीनं सराटीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा पालखी सोहळा जो आहे तो दाखल झालेला आहे। अगदी सराटीमध्ये ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष अगदी विविध भागांमध्ये विविध ठिकठिकाणी सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। टाळ मृदुगाचे निनाद सध्या या सराटी गावामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। तर आपण बघू शकतो की ज्या पालखी मुक्कामस्थळी सध्या ही पालखी दाखल झालेली आहे आणि की भाविकांनी दर्शन घेण्यासाठी आहेची मोठी रांग केलेली सध्या आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच सराटीमधलं वातावरण जे आहे ते अगदी भक्तिमय झालेलं पाहायला मिळते। कॅमेरामॅन अभिजित विसेसोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, सराटी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।